व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब इट. सो कालच्या व्हिडिओपर्यंत आपण काय बघितलेलं होतं की इव्होल्यूशन आणि इव्होल्यूशन थिअरी कशा प्रकारे आहे ह्या गोष्टी आपण काल बघितल्या. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत अँड दॅट इज इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. आता तुम्हाला माहिती आहे इव्होल्यूशन म्हणजे काय मी सांगितलं, पण आता कशा प्रकारे ठरवायचं की हो की एखाद्या गोष्टीपासून एखाद्या कॉमन ॲन्सेस्टरपासून कोणीतरी क्रिएट झालं आणि त्याच्यापासून पुढे इव्होल्यूशन झालं, हे याच्यावरती कसं विश्वास ठेवायचा. तर त्यासाठी काही प्रूफची गरज आहे आणि ते प्रूफ म्हणजेच काय तर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. सो लेट्स स्टार्ट आवर पॉइंट दॅट इज द एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. So our first proof or the first evolution, the first evidences of evolution or evidence of evolution is morphological evidence. Morphological evidence. आता तुम्हाला माहिती आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे मॉर्फोलॉजी म्हणजे काय की दिसताना ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशा प्रकारे दिसते. मॉर्फोलॉजी म्हणजे बाह्य अंग म्हणजे कशा प्रकारचे आहे त्याला मॉर्फोलॉजी असं म्हटलं जातं. मग यासाठी तुम्हाला इथे काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. सो लेट्स सी दॅट पिक्चर्स. या पिक्चर्स मध्ये तुम्हाला दिसतंय काही ॲनिमल्स दाखवले आणि काही काय दाखवले प्लांट्स दाखवले. तर ॲनिमल्स बघा आणि प्लांट्स बघा. सो वी कॅन सी दॅट द स्ट्रक्चर ऑफ द आईज ऑफ दॅट ॲनिमल्स, देन द स्ट्रक्चर ऑफ एअर पिना, स्ट्रक्चर ऑफ माउथ एक्सेट्रा. सो या गोष्टी आपल्याला ज्या ॲनिमल्समध्ये दिसत आहेत ॲनिमल्सचं तुम्ही बघता बघा की आईजची पोझिशन ही एकाच ठिकाणी आहे, त्यानंतर इयर्स जे आहेत त्यांचे ते पण एकाच ठिकाणी दिसत आहेत, माउथची पोझिशन पण सारखी आहे, देन हेअर्स ऑन देअर बॉडी. सो दिस इज द सिमिलॅरिटीज बिटवीन द ॲनिमल्स. नंतर आहे प्लांट्स. प्लांट्समध्ये बघा की प्लांट्सच्या लीव्सचा शेड हा जवळजवळ सारखा आहे, त्यांचे लीफ पॅटर्न जे असतात ते जवळजवळ सारखे दिसत आहेत तुम्हाला प्रत्येक प्लांटच्या, बरोबर आहे. त्यानंतर त्यांचे जे फ्रूट्स असतात त्या फ्रूट्सचा आकार पण थोड्याफार प्रमाणामध्ये काय असतो तर सारखा आहे. सो फ्रेंड्स यावरनं तुम्हाला लक्षात येते की काय आहे कशा प्रकारे या ॲनिमल्सचं जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला की त्यांची जी पोझिशन आहे आईजची, त्यानंतर त्यांची जी स्ट्रक्चर ऑफ माउथ आहे, देन स्ट्रक्चर ऑफ देअर नॉस्ट्रिल्स आहे, स्ट्रक्चर ऑफ एअर पिन आहे, ह्या गोष्टी त्यांच्या कशा दिसत आहेत सिमिलर दिसत आहेत इन द ॲनिमल. आणि प्लांट्समध्ये सुद्धा काय होत आहे प्लांट्समध्ये सुद्धा त्यांच्या लीफची शेप असेल, साईज असेल किंवा त्यांचे जे लीफ पेटल असेल हे सुद्धा कसे दिसत आहेत आपल्याला सेम दिसत आहेत. देयर इज अ सिमिलॅरिटी. सो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये आपण काय बघितलं की ॲनिमल्स अँड प्लांट्स both having some similarities. So these two both having a similarities. So plants मध्ये आणि ॲनिमल्स मध्ये काय आहेत तर सिमिलॅरिटीज आहे. सिमिलॅरिटी आहे यावरून आपण काय सांगू शकतो की दिस ॲनिमल्स or these plants or these living organisms are coming from the common ancestors or they have the same origin. So then we can say that they are coming from the common ancestor. म्हणजे त्यांचा आकार सारखा आहे किंवा त्यांचे लीफच्या पेटर्न जे आहे त्यासारखे आहे, बरोबर आहे. देठ आहे, त्यानंतर झाडाचा आकार आहे किंवा लीफचा शेप आहे, निमुळता होत गेलेला आहे, हे सगळ्या प्लांट्समध्ये सारखंच असतं. यावरून आपल्याला लक्षात येतं की सगळे प्लांट हे कुठून तरी एकाच झाडापासून क्रिएट झालेले आहे. तसंच ॲनिमल सुद्धा हे काय आहे की त्यांची पोझिशन ऑफ माउथ आईज हे जवळपास सारखं दिसते, त्यांच्या बॉडीवरती हेअर्स आहे सगळ्यांच्या. मग यावरून आपल्याला लक्षात येतं की ते सुद्धा एका कुठल्या तरी कॉमन ॲन्सेस्टर पासून काय झाले आहे बनलेले आहे. सो दिस इज अ प्रूफ फॉर द एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. सो दिस इज अ फर्स्ट एव्हिडन्सेस दॅट इज अ मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. देन सेकंड एव्हिडन्स इज द anatomical evidence.
The second evidence is the anatomical evidences. So friends, anatomical evidences मध्ये इथे काय बघितलं आहे तर मॉर्फोलॉजी. सो लेट्स सी anatomical मध्ये काय आहे तर दिसताना एखादी व्यक्ती कशी दिसते या वर्णातून आपण सांगितलं मॉर्फोलॉजी मध्ये. आता तुम्हाला anatomical मध्ये काही डायग्राम्स तुम्हाला इकडे शो केलेले आहेत. काय तिथे दिलेले आहे ते आपण बघूया. सो तुम्हाला इथे दाखवलेलं आहे ह्युमन्स हँड, देन कॅट्स फोरलेग, देन पॅडेजियम ऑफ बॅट अँड फ्लिफर ऑफ वेल. सो ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग, पॅडेजियम ऑफ बॅट अँड फ्लिफर ऑफ वेल हे काय आहे तर त्यांचं बोनी स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. सो ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला असं दिसतंय की ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग अँड पॅडेजियम ऑफ बॅट, फ्लिफर ऑफ वेल हे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दिसताना सिमिलॅरिटी दिसत नाहीये. ते वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये आहे आणि त्यांचं फंक्शनिंग सुद्धा वेगवेगळं आहे. पण काय सिमिलर आहे द ओनली सिमिलॅरिटी इज दॅट देअर बोन्स अँड देअर बॉडी जॉईंट्स. बोन्स अँड बॉडी जॉईंट्स मध्ये काय दिसतंय सिमिलॅरिटी दिसतंय. ओके. सो यावरून आपण काय सांगू शकतो दे आर कमिंग फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर्स. सो ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये काय सांगितले तुम्हाला की ॲज आपण आत्ताच्या डायग्राम मध्ये बघितलं की तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या बोन्सच्या स्ट्रक्चरमध्ये सिमिलॅरिटीज दिसत नाही. देयर इज अ नो सुपरफिशियल सिमिलॅरिटी इन दॅट. Also, the functioning of that organ is also different in the different animals. So तुम्हाला दिसते की हँड ऑफ द ह्युमन आहे. ह्युमनच्या हँडमध्ये कुठल्याही प्रकारे ह्युमन हँड जो आहे तो वेगळ्या कामासाठी त्याचं वर्किंग असतं. त्यानंतर कॅट्स फोरलेग आहे ते काही तिचं सुद्धा फंक्शनिंग वेगळं आहे. पॅडेजियम ऑफ बॅट त्याचं सुद्धा फंक्शनिंग वेगळं आहे. म्हणजे त्याचं फंक्शनिंग पण वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये वेगळं आहे. पण तरीही त्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे तर सिमिलॅरिटी इन बिटवीन देअर bones and bony structure. Bones and bony structure. So त्यांच्या bones आणि body structure मध्ये similarities आहे. यावरून आपण सांगू शकतो they are coming from the common ancestor. की जरी त्यांचे bones जरी similar असले यावरून आपण म्हणू शकतो की ते काय आहे एका common ancestor पासून आले आहे. ही गोष्ट इथे प्रूव्ह होते. So this is the second evidence, that is the anatomical evidence. Then third evidence is आपला third evidence आहे that is the vestigial organ. Third evidence is the vestigial organ. You know that vestigial organ म्हणजे काय आहे तर कुठल्याही प्रकारे कामात न येणारा ऑर्गनला vestigial organ असं म्हटलं जातं. In vestigial organs, you have two can you recall questions. So, first question is which are the different organs in our body. मग आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे different organs. So, already you know, everyone know, heart, kidney, liver are the different organs of our body, and every organ is helpful or the functioning in our body. Then second question is each organ is useful our body. फंक्शनिंग प्रत्येक ऑर्गन आहे का तर येस प्रत्येक ऑर्गन हा आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहे. तो त्याचं फंक्शनिंग करत असतो. बट देर आर सम ऑर्गन्स विच आर नॉट युजफुल इन अवर बॉडी. ते आपल्या बॉडीमध्ये युजफुल नाही. सो थर्ड एव्हिडन्स ऑफ आपला आहे तो म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेस्टिजियल ऑर्गन. सो इट इज अ अंडरडेव्हलप्ड और डिजनरेटेड ऑर्गन और युजलेस ऑर्गन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे अंडरडेव्हलप्ड असलेला किंवा डिजनरेट झालेला त्याचा काही यूज नाही युजलेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधला असा ऑर्गन की जो काहीच काम करत नाहीये आणि त्याचं डिजनरेशन खूप चाललेलं आहे. दॅट ऑर्गन इज कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन. सो वेस्टिजियल ऑर्गन जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये कुठलंही फंक्शनिंग करत नाही. लक्षात घ्या की देर इज अ नो फॉर्मेशन ऑफ एनी टिश्यू ऑर ऑर्गन इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये न्यूली कधीही नवीन टिश्यू किंवा ऑर्गन कधीही फॉर्म होऊ शकत नाही. बट इन्स्टेड ऑफ दिस एक्झिस्टिंग ऑर्गन कॅन बी चेंजेस आफ्टर द सम पिरियड्स ऑफ टाइम. पण एक्झिस्ट असलेला ऑर्गन हा हळूहळू किंवा जास्त कालावधीनंतर तो काय होऊ शकतो त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. सो असा चेंज होणारा जो ऑर्गन आहे दॅट इज कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन. मग लक्षात घ्या की काय होते
सिच्युएशनला आपल्याला हेल्पफुल असतो. बट सेम ऑर्गन इज अ युजलेस और रॅदर इट इज हार्मफुल टू अवर बॉडी इन द अनदर सिच्युएशन. म्हणजे एखादा ऑर्गन एखाद्या सिच्युएशनला आपल्याला मदत करतो आणि दुसऱ्याच एखाद्या सिच्युएशनला तो आपल्याला घातक सुद्धा असू शकतो, म्हणजे हार्मफुल असू शकतो. आणि जर असं असेल तर असे जे ऑर्गन आहे हे कालांतराने काय होतात, डिजनरेट होतात, अंडर डेव्हलप होते. सो दे आर डिजनरेटेड आफ्टर द सम टाइम. सो असे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन फंक्शनिंग, ते ऑर्गन काय होतात तर एखाद्या बॉडीमध्ये फंक्शन करू शकतात ॲनिमलच्या बॉडीमध्ये, तर दुसऱ्याच ॲनिमलच्या बॉडीमध्ये ते फुल्ली काय असतात, नॉन फंक्शनल असतात. म्हणजे वेस्टिजियल ऑर्गनमध्ये असे काही ऑर्गन्स आहेत की जे ऑर्गन एखाद्या ॲनिमलमध्ये फुल्ली फंक्शनल असतात आणि तोच ऑर्गन दुसऱ्या ॲनिमलमध्ये नॉन फंक्शनल असतो. मग असे कोणते आहेत तर आपला जो अपेंडिक्स आहे, सो इन वेस्टिजियल ऑर्गन अपेंडिक्स. सो अपेंडिक्स जो आहे, दिस अपेंडिक्स इज नॉट युजफुल इन द ह्युमन बॉडी. अपेंडिक्स जो आहे तो ह्युमन बॉडीमध्ये युजफुल नाही, पण दॅट इज अ फुल्ली फंक्शनल इन द रुमिनंट्स. यु नो रुमिनंट्स म्हणजे काय तर रवंथ करणारे प्राणी. म्हणजे ह्युमनमध्ये अपेंडिक्सची गरजच नाही, पण जे रुमिनंट्स आहेत, जे रवंथ करणारे प्राणी असतात त्यांच्यामध्ये हा अपेंडिक्स फुल्ली फंक्शनल असतो. तसंच दुसरं एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेलं आहे एअर पिनाचं. तुम्हाला माहिती आहे आपले कान जे आहे ह्या कानाचा आपल्याला काहीच उपयोग नाही, पण ह्या कानांचं जे एअर पिना दिलेले आहेत हे मंकीजला त्यांच्या कानांचे मुवमेंट करण्यासाठी त्यांना उपयोगात येतो. सो आपल्यासाठी ते नॉट युजफुल आहे, पण मंकीसाठी ते काय आहे, युजफुल आहे. सो दिस इज अ वेस्टिजियल ऑर्गन. देयर आर अदर सम वेस्टिजियल ऑर्गन्स दॅट आर द विजडम टीथ असेल किंवा बॉडी ऑन हेअर्स असतील. आपल्या बॉडीवरती असलेल्या हेअर्सचा कुठलाही उपयोग नाही आहे आपल्याला, किंवा त्यामुळे ते काय आहे तर आपले वेस्टिजियल ऑर्गन आहे. सो दिस इज द थर्ड एव्हिडन्स, वेस्टिजियल ऑर्गन. यावरून आपण कसं म्हणू शकतो की हा प्रूफ आहे तर वेस्टिजियल ऑर्गन जे आहे ते वेस्टिजियल ऑर्गन एखाद्या ॲनिमलमध्ये फंक्शनल आहे आणि दुसऱ्या एखाद्या ॲनिमलमध्ये नाही आहे. म्हणजे त्याचा तो काय झाला, डिजनरेट होत गेला, पण अजून या ॲनिमलमध्ये आहे, याचा अर्थ हा ॲनिमल या ॲनिमलपासून इव्हॉल्व झालेला आहे. म्हणजे याचं डिजनरेशन हळूहळू या पुढच्या ॲनिमलमध्ये पण होणार आहे. सो यावरनं इव्हॉल्युशन हा एव्हिडन्सेस येतो. सो तुम्हाला इथे अपेंडिक्स असेल किंवा आपले जे विजडम टीथ आहे यांची डायग्राम आपण इथे डायग्राममध्ये बघूया. सो इथे दिसते तुम्हाला या मसल्स आहेत. या मसल्सची ह्युमनला गरज नसते, पण त्याचा उपयोग कोणाला होतो तर त्याचा उपयोग होतो मंकीजला. देन विजडम टीथ आहे, ह्या विजडम टीथचा आपल्याला फूड चिविंगसाठी कुठलाही उपयोग होत नाही. दॅट इज वाय इट इज अ वेस्टिजियल ऑर्गन. देन दिस इज अ अपेंडिक्स. अपेंडिक्स जो आहे ह्या अपेंडिक्सचा आपल्याला कुठलाही उपयोग नाही आहे, म्हणून दॅट इज अ वेस्टिजियल ऑर्गन. ऑल्सो अ टेलबोन. A tailbone is also not useful, so it is a vestigial organ. So these are the diagrams of vestigial organs. So this is the third evidence that is a vestigial organ. Now let's see next evidence, that is a paleontological evidence. So fourth evidence is the paleontological evidence. So friends, paleontological evidence म्हणजे काय किंवा ह्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. सो यू नो दॅट की जे काही पूर्वीच्या काळी बरेचसे जे नॅचरल डिझास्टर होते, ह्या नॅचरल डिझास्टरमध्ये बरेचसे ॲनिमल्स असतील किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील दॅट गेट ब्युरिड इन टू द अर्थ, की ते काय झाले अर्थमध्ये ब्युरिड झाले, म्हणजे ते अर्थमध्ये काय झाले जमिनीमध्ये गाडले गेले. सो देअर इम्प्रेशन्स आहे, म्हणजे त्यांचे जे त्यांचे जे इम्प्रेशन्स आहेत, जे मार्क्स आहेत ते तिथे काय केले प्रिझर्व केले अंडरग्राऊंडमध्ये, म्हणजे अर्थच्या मध्ये ते काय झालेले आहे तर प्रिझर्व आहे. आणि प्रिझर्व आहे त्या त्यांच्या इम्प्रेशन्स आणि त्यांच्या रिमांड्सलाच काय म्हटलं जातं फॉसिल्स असं म्हटलं जाते. सो द रिमांड्स आर द इम्प्रेशन्स ऑफ द दिस animals is a preserved underground that are called as a fossils. लक्षात ठेवा की तुम्हाला फॉसिल्सची
at that time their impressions or remains are preserved underground are called as a fossils. So त्यांना fossils असं म्हटलं जातं. So by using the study of fossils we can study these paleontological evidences. या paleontological evidence चा आपण स्टडी करू शकतो आणि that evidence tells us about the evolution की कशा प्रकारे इव्होल्यूशन होत गेलं हे यावरून आपल्याला लक्षात येतं. मग पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये बघा की एखाद्या ॲनिमलची लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जर डेथ झाली, जर त्याची डेथ झाली तर डेथ झाल्यानंतर त्याचं जे कार्बन कन्झम्पशन असतं दॅट गेट स्टॉप. तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या डेली लाईफमध्ये जे पण काही खातो प्रत्येक गोष्ट आपल्या ज्या पोटामध्ये जाते त्या गोष्टीमध्ये जास्त मॅक्झिमम कंटेंट हे कार्बनचे असतात. बरोबर. मग कार्बन कन्झम्पशन कंटिन्युअसली आपण कार्बन कन्झम्पशन करत असतो. मग जेव्हा आपली डेथ होते तेव्हा कार्बन कन्झम्पशन स्टार्ट होतं. ॲट दॅट टाइम C14 गेट डिके. त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जेव्हा डेथ होते तेव्हा काय होतं तर आपला C14 जो असतो याचं काय होतं डिके होतं. म्हणजे तो काय होतो हळूहळू डिके व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. कारण तो काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. कार्बन C14 हा त्याचा कार्बनचा आयसोटोप आहे आणि तो कसा आहे रेडिओ ऍक्टिव्ह आहे. अँड C14 त्याचा डिके होतो बट C12 जो असतो तो काय राहतो कॉन्स्टंट राहतो. बट दिस रेशो ऑफ C14 टू C12 इज गेटिंग चेंज. आणि हा काय होतो सतत चेंज होत राहतो किंवा कमी होत बदलत राहतो. आणि या बदलणाऱ्या रेशोवरून आपण काय करू शकतो तर त्या ज्या डेथ झालेल्या ॲनिमलची आपण टाइम ऑफ पिरियड काढू शकतो की त्याची डेथ कधी झालेली आहे. सो दिस मेथड ऑफ फाइंडिंग आउट द टाइम. So this method is called as a carbon dating method, and this method is developed by the Willard Libby scientist, and he got a Nobel Prize for this in the 1960. So this method is useful for the time period to find out the death of the living organism. आणि जो तो पिरियड जर आपल्याला समजला तर त्या पिरियड वरून त्या टाइम वरून आपण लक्षात घेऊ शकतो की कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कधी डेव्हलप झाला, त्याचं इव्होल्यूशन कसं कसं होत गेलं हे यावरून आपल्याला इथे लक्षात येतं. सो दिस इज द कार्बन डेटिंग मेथड. दॅट इज वाय इट इज युजफुल इन द पॅलेंटॉलॉजी ऑर द एन्थ्रोपोलॉजी. देन नाउ नेक्स्ट evidence is the connecting links. Connecting links. So what is the connecting links? Connecting links means that some animals or some living organism shows some morphological character similar in the two groups. So that is called as a connecting links. म्हणजे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे अशा प्रकारचे असतात की जे काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आपल्याला दिसू शकतात. अशा कॅरेक्टर्स हे सिमिलर असतात त्यांचे, पण ते कशा प्रकारे तर दोन ग्रुपमध्ये सिमिलर असतात. म्हणजे ते जर दोन ग्रुप असतील तर ते या कॅरेक्टरिस्टिक्स पण शो करतात आणि दुसरे. फॉर एक्झाम्पल की तुम्हाला माहिती जो वेल मासा आहे तो काय असतो की तो ॲक्वाटिक ॲनिमल आहे. बरोबर. तो ॲक्वाटिक ॲनिमल आहे म्हणजे तो ॲक्वाटिक कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो. त्याच्याकडे मॅमरी ग्लँड्स पण आहे. सो मॅमरी ग्लँड्स आहे म्हणून तो मॅमल्सच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो. सो दॅट इज अ कनेक्टिंग लिंक्स. यावरून आपण हे कनेक्टिंग लिंक्स बघू शकतो. सो यू हॅव गिवन हिअर सम एक्झाम्पल्स. सो तुम्हाला इथे डायग्राम मध्ये काही एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत. डायग्राम मध्ये तुम्हाला काही ॲनिमल्स दाखवलेले आहेत. तर ॲनिमल्स वन इज द पेरिपेटस, देन डकबिल प्लॅटिपस अँड द लंगफिश. सो तुम्हाला अगोदरची डायग्राम इथे आहे की काही फॉसिल्स इथे दाखवलेले आहेत. ओके. नेक्स्ट इज डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस आहे, लंगफिश आहे आणि पेरिपेटस आहे. सो इथे तुम्हाला फक्त डायग्राम लक्षात घ्यायचे आहे की काय आहे अँड लेट्स एक्सप्लेन की काय होतं इथे. सो कनेक्टिंग लिंक्स फर्स्ट आहे पेरिपेटस. फर्स्ट ॲनिमल आहे, एक्झाम्पल दिले तुम्हाला पेरिपेटस. सो पेरिपेटस जो आहे हा पेरिपेटस काय करतो तर तो आपल्याला शो करतोय की सम कॅरेक्टरिस्टिक्स कोणासारखे. सो इट हॅव सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिलिडा ॲज इट इज अ थिन क्युटिकल, सेगमेंटेड बॉडी अँड इट इज अ पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर. आता त्याला थिन क्युटिकल आहे म्हणजे त्याची स्किन जी आहे ती पातळ आहे, सेगमेंटेड बॉडी आहे आणि त्याचं पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर आहे. ही कॅरेक्टरिस्टिक्स त्याची ॲनिलिडा सारखी आहे. बट
ही कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स कोणासारख्या होत्या तर ॲनिलिडा सारख्या. And it has some other characteristics that it shows the open tracheal respirations and the tracheal respirations and the open circulatory system like arthropods. म्हणजे याच्याकडे arthropods. So it shows the open circulatory system and the tracheal respiration like arthropods. So we can say that this peripatus is the connecting link between the annelida and the arthropoda. The next example is the duckbill platypus. So duckbill platypus जो आहे हा duckbill platypus it shows the some characteristics like mammals. So it has the mammary glands and it lays the eggs for birth their young ones. त्यांच्या young ones ला तो बर्थ करण्यासाठी तो काय करतोय तर एग ले करतो म्हणजे त्यांच्या अंड देऊन तो त्याच्या नवीन जातीला जन्म देऊ शकतो. बट इट हॅव सम मॅमरी ग्लँड्स ऑल्सो. त्याच्याकडे मॅमरी ग्लँड्स पण आहे म्हणजे तो रेप्टाइल सारखे पण कॅरेक्टरिस्टिक्स शो करतोय अँड इट शो द कॅरेक्टरिस्टिक्स लाईक मॅमल्स ऑल्सो. सो वी कॅन से दॅट दिस duckbill platypus is the connecting link between the reptile and the mammals. The next example is the lungfish. लंगफिशचे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये यू नो ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे की लंगफिश जो आहे इट इज अ फिश. तो फिश आहे म्हणजे तो कोण आहे तर तो ॲक्वॅटिक ॲनिमल आहे. ॲक्वॅटिक ॲनिमल आहे. आता तो ॲक्वॅटिक ॲनिमल तर आहेच पण इट कॅन रेस्पायर थ्रू देअर लंग्स. ते जे रेस्पिरेशन त्यांचं करतात ते कशातनं करतात तर लंग्स मधनं करतात. म्हणजे मासा असून सुद्धा तो ॲनिमल लंग्स थ्रू जसं ह्युमन बीइंग जे आहे किंवा ॲनिमल्स आहे ह्युमन बीइंग ऑल ॲनिमल्स जे जमिनीवर सगळे काय करतात तर लंग्सने त्यांचं रेस्पिरेशन करतात. तसं हा फिश जो आहे तो सुद्धा काय करतो त्याच्या लंग्सने रेस्पिरेशन करतो. दॅट इज वाय इट इज द शोज द कॅरेक्टरिस्टिक्स लाईक ॲम्फिबियन ऑल्सो. Amphibian also. So we can say that this lungfish is a connecting link between the aquatic animals and the amphibians. So यावरून आपल्याला लक्षात येते की ते कनेक्टिंग लिंक्स आहे aquatic आणि amphibians मध्ये. म्हणजे काय तर याच्यावरून लक्षात येतं की पेरिपेटस असेल duckbill platypus असेल लंगफिश असेल तर ते जसं annelida हा arthropodaपासून म्हणजे arthropoda जो आहे तो annelidaपासून इव्हॉल्व झाला. मॅमल जो आहे तो रेप्टाइलपासून इव्हॉल्व झाला आणि ॲम्फिबियन जे आहे ते ॲक्वॅटिकपासून इव्हॉल्व झाले. म्हणजे हे इव्हॉल्युशन अशा प्रकारे बदलत गेलं आणि अशा प्रकारे इव्हॉल्युशन होत गेल्यामुळे हा आपल्याला प्रूफ देतो की इव्हॉल्युशन जे आहे ते होत गेलं. म्हणजे कनेक्टिंग लिंक हा एक एव्हिडन्स इव्हॉल्युशनचा एक एव्हिडन्स आहे. ओके सो इट इज अ प्रूफ फॉर अस. अँड नाउ लास्ट So 6 numbers evidence is the embryological evidences. Embryological evidence जो आहे यामध्ये आपल्याला त्याच्या नावावरूनच लक्षात येते की एम्ब्रॉय बद्दल आपल्याला माहिती घ्यायची. सो इन अवर डायग्राम लेट्स सी अ डायग्राम. त्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे त्यावरून आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया की एव्हिडन्स कशा प्रकारे आहे. सो तुम्हाला इथे दिसतंय फिश, सॅलेमेंडर, टॉर्टोइस, चिकन, पीग, काऊ, रॅबिट अँड मॅन. तर ही काय आहे फिशची फर्स्ट एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेज आहे. सॅलेमेंडरची फर्स्ट एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेज आहे. ही सेकंड आहे, ही थर्ड आहे. प्रत्येकाच्या ही फर्स्ट एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेज, सेकंड आणि दिस इज थर्ड एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेज. सो टॉर्टोइस दिसतंय, चिकन, पीग, काऊ, रॅबिट अँड मॅन. तर या सगळ्यांचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर असं लक्षात येतंय आपल्याला की जी त्यांची फर्स्ट एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेज आहे प्रत्येकाची ती फर्स्ट एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेज प्रत्येकाची कशी दिसते आपल्याला सिमिलर दिसते. बरोबर आहे की म्हणजे फिश, सॅलेमेंडर, टॉर्टोइस, चिकन, पीग, काऊ, रॅबिट, मॅन ह्या सर्व ॲनिमल्सची जी फर्स्ट एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेज आहे ती कशी आहे सिमिलर दिसते. ओके सो त्यांची फर्स्ट एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटल स्टेज ह्या सर्व दिलेल्या ॲनिमल्सची कशी दिसते आपल्याला सिमिलर दिसते. आणि ती सिमिलर आहे यावरून आपण काय लक्षात घेऊ शकतो दे आर कमिंग फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर.
म्हणजे आपण फर्स्ट एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेज जर सिमिलर आहे, यावरनं हे सुद्धा ॲनिमल हे सगळे एका कॉमन ॲन्सेस्टर पासून आलेले आहे हे यावरनं आपल्याला लक्षात येतं. सो दिस इज द एव्हिडन्स ऑफ द इव्होल्युशन, 6 इव्होल्युशन. सो अशा प्रकारे आपण आज 6 एव्हिडन्सेस बघितले इव्होल्युशनचे. फर्स्ट होता मॉर्फोलॉजिकल, की जिथे आपल्याला काय करायचं आहे, या मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्समध्ये आपल्याला फक्त काही सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या बाह्यांगाच्या सिमिलॅरिटीज इथे लक्षात घ्यायच्या आहे ॲनिमल्स आणि प्लांट्सच्या. त्यावरनं तो एव्हिडन्स झाला. ॲनाटॉमिकलमध्ये बोन्स अँड बॉडी स्ट्रक्चर होतं, सेकंड एव्हिडन्स झाला. थर्ड होता वेस्टिजियल ऑर्गन, त्याच्यामध्ये आपण वेस्टिजियल ऑर्गनचे एक्झाम्पल बघितलं. अपेंडिक्स झाला, विजडम टीथ झाला किंवा टेलबोन झाला एक्सेट्रा. सो दिस इज द थर्ड एव्हिडन्स. फोर्थ एव्हिडन्स आपण बघितला तो म्हणजे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, की जिथे कार्बन डेटिंग मेथड आपण शिकलो आणि त्या कार्बन डेटिंग मेथडचा उपयोग हा आपल्याला इव्होल्युशनसाठी होतोय किंवा पॅलेंटॉलॉजी अँथ्रोपोलॉजीमध्ये होतोय हे इकडे लक्षात आलं. देन कनेक्टिंग लिंक्स, की एक ॲनिमल हा दुसऱ्या ॲनिमल सारखा, म्हणजे एक ॲनिमल हा 2 ग्रुपमध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक शो करतो आणि म्हणून तो एका कोणत्या तरी ग्रुपपासून दुसऱ्या ग्रुपमध्ये इव्हॉल्व झाला हे आपल्याला इकडे लक्षात येतं, म्हणजे हा इव्होल्युशनचा प्रूफ आहे. आणि लास्ट आपण बघितला 6 नंबर, दॅट इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स, की फर्स्ट एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेज ही सिमिलर आहे, म्हणजे दे आर कमिंग फ्रॉम द कॉमन ancestor. So these are the 6 evidences of evolution. I hope you understand this.